Hello friends, welcome to this video. In this video we will see the next algorithm, that is the priority scheduling algorithm. So let's start. या अल्गोरिदम मध्ये प्रत्येक प्रोसेसला एक पर्टिक्युलर प्रायोरिटी असाइन केली असणार आहे आणि त्या प्रायोरिटीच्या बेसिस वरती त्या प्रोसेसेस शेड्यूल होणार आहेत. तर आपण वन बाय वन बघूया तर तुम्हाला समजेल. In this algorithm, a priority is assigned to each process and CPU is allocated to process with highest priority. जे की तुम्हाला मी सांगितले, प्रत्येक प्रोसेसला एक पर्टिक्युलर प्रायोरिटी असाइन केली असणार आहे आणि त्या प्रायोरिटी मधल्या ज्या प्रोसेसला हायेस्ट प्रायोरिटी असणार आहे त्याच प्रोसेसला शेड्यूल केलं जाणार आहे. सो इट इज कॉल्ड ॲज प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदम. म्हणून याला प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदम म्हणतात. शेड्यूलर ऑलवेज पिक्स अप हायेस्ट प्रायोरिटी प्रोसेस फ्रॉम रेडी क्यू. शेड्यूलर जो असतो तो प्रत्येक वेळी ज्या प्रोसेसची प्रायोरिटी जास्त आहे त्याच प्रोसेसला रेडी क्यू मधून घेत असतो आणि त्या प्रोसेसला सीपीयू ला अलोकेट करत असतो. इक्वल प्रायोरिटी प्रोसेस आर शेड्यूल्ड इन FCFS ऑर्डर. म्हणजे ज्या प्रोसेसच्या प्रायोरिटी इक्वल असतील, म्हणजे दोन्ही पण प्रोसेसला प्रायोरिटी सेम आहेत, तर त्या प्रोसेसमध्ये मग ठरवायचं कसं की कोणाला शेड्यूल करायचं. तर त्यावेळी FCFS शेड्यूलिंग अल्गोरिदम यूज करायचा. जी प्रोसेस पहिल्यांदा आली असेल रेडी क्यू मध्ये त्या प्रोसेसला फर्स्ट चान्स द्यायचा. सो नेक्स्ट, SJF इज स्पेशल प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदम वेअर प्रायोरिटी इज इनवर्स ऑफ CPU बर्स्ट टाइम. म्हणजेच काय, SJF असा एक स्पेशल प्रायोरिटी अल्गोरिदम आहे त्याच्यामध्ये प्रायोरिटी ही इनवर्स आहे कशाच्या, CPU बर्स्ट टाइमच्या. आता इनवर्स म्हणजेच काय, अपोजिट. म्हणजे काय तर आपण त्याचं बघूया मिनिंग. हायेस्ट प्रायोरिटी इज असाइन्ड टू प्रोसेस हॅव्हिंग लो CPU बर्स्ट टाइम अँड लोअर प्रायोरिटी प्रोसेस असाइन टू प्रोसेस हॅव्हिंग हायर CPU बर्स्ट टाइम. म्हणजे हा जो अल्गोरिदम आहे ह्याच्यामध्ये काय सांगतो की हायेस्ट प्रायोरिटी ज्या प्रोसेसला असेल त्या प्रोसेसचा CPU बर्स्ट टाइम लो असणार आणि ज्या प्रोसेसची प्रायोरिटीज लो असणार आहे त्या प्रोसेसचा CPU बर्स्ट टाइम जास्त असणार आहे. म्हणजे ते झालं की आपण SJF मध्ये काय करतो, ज्या प्रोसेसचा बर्स्ट टाइम कमी आहे त्या प्रोसेसला पहिल्यांदा पिक करतो. म्हणजे जर बर्स्ट टाइम कमी आहे म्हणजेच काय, इथं काय होतंय, ज्या प्रोसेसची हायेस्ट प्रायोरिटी आहे त्या प्रोसेसला पिक होते. म्हणजे हा SJF असा प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदम आहे ज्याच्यामध्ये दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय होतात. हायेस्ट प्रायोरिटी पण पिक होत्या आणि लो CPU बर्स्ट टाइम पण पिक होत्या. ह्या दोन्ही पण गोष्टी या अल्गोरिदम मध्ये सॅटिस्फाय होतात. तर ऑब्व्हियसली याचे दोन टाइप्स आहेत जे की आपण प्रत्येक मागच्या SJF मध्ये पण बघितले की प्रिमिटिव्ह आणि नॉन प्रिमिटिव्ह. ऑब्व्हियसली प्रिमिटिव्ह म्हणजे इथे प्रोसेसला फोर्सफुली काढून घेतलं जाणार आहे, पण नॉन प्रिमिटिव्ह मध्ये प्रोसेसला जेव्हा प्रोसेस चालवली जोपर्यंत ती प्रोसेस संपत नाही तोपर्यंत त्या प्रोसेसला हाती लावला जाणार नाही. तर आपण वन बाय वन बघूया. प्रिमिटिव्ह मध्ये प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदमचा प्रिमिटिव्ह अल्गोरिदम बघूया. टाइप पहिला, इन प्रिमिटिव्ह प्रायोरिटी अल्गोरिदम व्हेन प्रोसेस एंटर्स इनटू रेडी क्यू प्रायोरिटी ऑफ एंटर्ड प्रोसेस इज कंपेअर्ड विथ प्रायोरिटी ऑफ करंट रनिंग प्रोसेस. म्हणजेच काय, जेव्हा समजा काय तर कोणती तर प्रोसेस रन होत आहे आता आणि अचानकच मधून नवीन प्रोसेस आली रेडी क्यू मध्ये, मग काय होतं, प्रायोरिटी प्रिमिटिव्ह अल्गोरिदम मध्ये आलेली नवीन प्रोसेस आणि जी करंटली रनिंग होते प्रोसेस तर दोघांना कम्पेअर केलं तर म्हणजे दोघांच्या प्रायोरिटीला कम्पेअर केलं जातं. जर आलेली नवीन प्रोसेसची प्रायोरिटी जास्त असेल तर करंट प्रोसेसला थांबवलं जातं आणि तिला रेडी क्यू मध्ये आणलं जातं आणि त्या आलेल्या नवीन प्रोसेसला जिची प्रायोरिटी जास्त आहे तिला शेड्यूलिंग करण्यासाठी म्हणजे CPU ला अलोकेट केलं जातं. हेच प्रिमिटिव्ह म्हणजे प्रिमिटिव्ह हेच करतं, थांबवतं. जर असे कंडिशन सॅटिस्फाय झाली तर करंटली रनिंग प्रोसेसला थांबवतं आणि माग घेतं. अँड इफ प्रायोरिटी ऑफ न्यूली अराइव्ड प्रोसेस इज हायर दॅन प्रायोरिटी ऑफ करंटली रनिंग प्रोसेस देन रनिंग प्रोसेस इज इंटरप्ट अँड रिटर्न बॅक टू द रेडी क्यू. जे की तुम्हाला मी सांगितलं, स्टार्ट न्यूली अराइव्ड प्रोसेस एक्झिक्युशन. म्हणजे कारण ह्या प्रोसेस जी न्यूली अराइव्ह झाल्या तिचं प्रायोरिटी जास्त आहे त्यामुळे तिला आता चान्स दिलेला आहे करंट प्रोसेसला रिप्लेस करून. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजेच काय, इफ न्यूली अराइव्ड प्रोसेस विल बी सिम्पली पुट ॲट हेड ऑफ रेडी क्यू. किती पण नवीन प्रोसेस येऊ द्या, मग त्याचा नॉन प्रिमिटिव्ह मध्ये काहीच चेक करायचा नसतो. आली तर सिम्पली त्याला रेडी क्यू मध्ये टाकायचा असतो. जोपर्यंत करंटली रनिंग प्रोसेस होत नाही तोपर्यंत कंपॅरिझनचं काम चालू होत नाही. पण प्रिमिटिव्ह मध्ये कसं असतं, साइड बाय साइड सायमल्टेनियसली रन होताना सुद्धा ज्या प्रोसेस नवीन येत असतात त्यांचं कंपॅरिझन चालू असतं रनिंग प्रोसेस बरोबर. पण नॉन प्रिमिटिव्ह मध्ये तसं नसतं. जी रनिंग प्रोसेस असते तिचं संपल्यानंतरच एक्झिक्युशन संपल्यानंतरच मग कंपॅरिझन केलं होतं की आता कोणाला चान्स द्यायचा,
एक्झिक्युशनसाठी. हेच नॉन प्रिम्प्टिव्ह आहे. मी डबल प्रत्येक व्हिडिओमध्ये नॉन प्रिम्प्टिव्ह इतक्या वेळा सांगितलं जे की तुम्हाला आता लक्षात राहिलं असेल. In this, there is a problem occur that is a lower priority process may be indefinitely blocked by higher priority process. This is called the starvation. म्हणजेच काय, इथं काय होतंय, प्रायोरिटी अल्गोरिदम मध्ये काय होतंय की प्रत्येक वेळी हायर प्रायोरिटी प्रोसेसला चान्स दिला जातो. मग काय होतंय, लोअर प्रायोरिटी प्रोसेस ब्लॉकच होते. ब्लॉक म्हणजे काय, तिचं जरी एक्झिक्युशन चालू असलं आणि हायर प्रायोरिटी प्रोसेस आली रेडी क्यू मध्ये मधूनच, तर त्या हायर प्रायोरिटी प्रोसेसला चान्स दिला जातो. मग प्रत्येक वेळी लोअर प्रायोरिटी प्रोसेसला अशा गोष्टींमुळे रेडी क्यू मध्ये पाठवलं जाणार. मग तिचं एक्झिक्युशन कम्प्लीट होणारच नाही. मग ह्या ज्या सिच्युएशनला काय म्हणतात, स्टार्वेशन. या सिच्युएशनला स्टार्वेशन म्हणतात. मी जो की याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण हा वर्ड जास्त वेळ यूज केला असेल, जे की तुम्हाला आता याचा मिनिंग ह्या व्हिडिओमध्ये परफेक्ट समजेल. ह्याचं सोल्युशन काय, एजिंग. एजिंग म्हणजे काय, शब्दावरून करते एजिंग म्हणजेच काय, एजिंग इज अ प्रोसेस इन विच प्रायोरिटी ऑफ इच प्रोसेस इज ग्रॅज्युअली इन्क्रीज. म्हणजेच काय, त्या प्रोसेसचं एज वाढवा. म्हणजेच काय, त्या प्रोसेसची प्रायोरिटी एका पर्टिक्युलर अमाऊंट नंतर वाढवायची. म्हणजे समजा एखादी प्रोसेसला लेस लोअर प्रायोरिटी आहे, जिला अजून चान्स भेटला नाही हायर प्रायोरिटी प्रोसेसमुळे, मग त्या काय करायचं, एका पर्टिक्युलर अमाऊंट नंतर त्या लोअर प्रायोरिटी प्रोसेसची प्रायोरिटी वाढवायची, जेणेकरून तिला चान्स भेटेल कधी ना कधी, जेणेकरून ती ब्लॉक होणार नाही. म्हणजे ही सिच्युएशन अवॉइड होईल स्टार्वेशनची. हा सोल्युशन आहे एजिंगचा. हे बस तुम्हाला एजिंग आणि स्टार्वेशन बद्दल जास्त कोण विचारणार नाही. हे तुम्हाला प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदमच्या अंडरच लिहावं लागणार आहे. याचा ऍडव्हान्टेज काय आहे प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदमचा, इम्पॉर्टंट प्रोसेस आर नेव्हर नीड टू वेट बिकॉज एक्झिक्युशन ऑफ जनरल प्रोसेस. म्हणजेच काय, प्रायोरिटीमध्ये ज्या इम्पॉर्टंट प्रोसेस त्यांना हायर प्रायोरिटी असणारच आहे. मग त्यामुळे त्यांना वेट करण्याची गरज नाही, त्यांना ऑब्व्हियसली पहिल्यांदा लगेच चान्स भेटणार आहे. गुड वेन रिसोर्सेस आर लिमिटेड, प्रायोरिटीज आर डिफाईन्ड. हा अल्गोरिदम कधी असणार आहे एफिशियंट, जेव्हा रिसोर्सेस लिमिटेड असतील आणि प्रायोरिटीज पण प्रत्येक प्रोसेसला प्रॉपर प्रायोरिटी दिली असेल. याचा डिसएडव्हान्टेज काय, इट सफर फ्रॉम प्रॉब्लेम ऑफ स्टार्वेशन. जे की तुम्हाला मी सांगितलं आता की स्टार्वेशन मध्ये त्याला सफर करावं लागतं या अल्गोरिदमला. डिफिकल्ट टू ऑब्जेक्टिव्हली डिसाइड विच प्रोसेस आर गिव्हन हायर प्रायोरिटी. जर आपण असं मॅन्युअली डिसाइड करायला गेलं तर खूप अवघड आहे की कोणत्या प्रोसेसला किती प्रायोरिटी द्यायची. त्यामुळे ते काम ओएसच आहे. आता आपण जे मेन फोकस आहे नॉन प्रिम्प्टिव्ह एक्झाम्पल, याच्यातलं सिम्पल एक्झाम्पल नॉन प्रिम्प्टिव्ह ते बघूया. ह्याचा अरायवल टाइम दिला 0, असं देतातच म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये. आता ह्या 5 प्रोसेस P1, P2, P3, P4, P5 याचा बस टाइम दिलाय, BT म्हणजे बस टाइम. आता मी इथून पुढे शॉर्ट फॉर्मच यूज केलेला आहे. आणि प्रायोरिटी प्रत्येक प्रोसेसला इथं प्रायोरिटी दिलेलं आहे. हे कशाचं एक्झाम्पल आहे, नॉन प्रिम्प्टिव्हने सोडवायचं तुम्हाला. नॉन प्रिम्प्टिव्ह म्हणजे एकदा प्रोसेस चालू झाली तर तिचं एक्झिक्युशन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तिला काढून घ्यायचं नाही, भले किती पण हायर प्रायोरिटी प्रोसेस येऊ देत रेडी क्यू मध्ये. तर पहिलं सोल्युशन मी तुम्हाला सांगितलेलं, हे असे एक्झाम्पल सोडवण्यासाठी पहिल्यांदा गॅन चार्ट काढायचा, ज्याच्यामुळे तुमचं 90% काम होतंय. गॅन चार्टला वेळ लागला तरी चालेल, पण हा तुमचा प्रॉपर आला पाहिजे. तर आपण गॅन चार्ट बघूया. याच्यामध्ये काय की सगळ्या प्रोसेस अरायवल इथं दिले. तुम्हाला मी सांगितले की पहिले काम करायचं की अरायवल टाइम बघायचं, अरायवल टाइम नुसार प्रोसेस लिहून घ्यायच्या. आता इथं सगळ्यांचं प्रोसेस 0 दिले म्हणून P1, P2, P3, P4, P5 असं मी सिक्वेन्सनच लिहून घेतलं, कारण जसा इथं सिक्वेन्स एक्झाम्पल मध्ये दिला असेल तोच सिक्वेन्स फॉलो करायचा तुम्ही FCPS नुसार. मग काय होणार, आता सगळ्या अरायवल टाइम झाले. आता मग ह्याच्यामध्ये सगळ्या अरायवल म्हणल्या होता सगळ्यांमध्ये चेकिंग होणार की कुणाची प्रायोरिटी जास्त आहे, कारण हा कोणता अल्गोरिदम आहे, प्रायोरिटीचा नॉन प्रिम्प्टिव्ह अल्गोरिदम आहे. त्यामुळे चेक काय करायचं, प्रायोरिटी. मागच्या एक्झाम्पल मध्ये जे की SGF बघितलं आपण, त्याच्यामध्ये आपण बस टाइम चेक करतो. तिथं मग आता प्रायोरिटी, हे एक्झाम्पल आहे प्रायोरिटीचं, तर बस टाइम चेक करायचं नाही, चेक करायचं प्रायोरिटी ऑलवेज. प्रायोरिटी आणि अरायवल टाइम या दोघांमध्येच कम्पॅरिझन होत राहणार. तर पहिली प्रोसेस आहे पीट, इथं काय घेतलेलं आहे की चेक करायचं प्रायोरिटी कुणाची सगळ्यात जी म्हणजे प्रायोरिटी कशी हायेस्ट मानली जाते. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्ही कशी कन्सिडर करायची हायेस्ट, म्हणजे जो आकडा कमी, जो नंबर कमी सगळ्यात त्याची म्हणजे तो प्रायोरिटी जास्त. ऑब्व्हियसली फर्स्ट रँकलाच इम्पॉर्टन्स जास्त असतो. मग फर्स्ट रँक म्हणजेच हायेस्ट प्रायोरिटी आणि 10वा रँक म्हणजेच कमी प्रायोरिटी. हेच लॉजिक तुम्ही प्रायोरिटी डिसाइड करायची, हायेस्ट किंवा लोएस्ट. तर आता सगळ्यात 1 नंबर म्हणजेच P2 ला सगळ्यात हायेस्ट प्रायोरिटी दिली.
ज्या की सगळ्या प्रोसेस आल्या त्यामुळे P2 ह्या सगळ्या प्रोसेसमधून पहिल्यांदा सिलेक्ट होणार एक्झिक्युशनसाठी. आणि ऑब्व्हियसली नॉन प्रिम्प्टिव्ह आहे म्हणल्यावर P2चं किती बस टाइम इथं 1 दिले, त्यामुळे P2 0 ते 1 पर्यंतच एक्झिक्यूट होणार. कारण बस टाइमच म्हणजे P2ला एक सेकंदच फक्त काम करायचंय. तिचं 1 सेकंद काम झालं, संपली, P2 संपली. असं काढ मारायची तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना साईडला कुठेतरी, की जेणेकरून तुम्हाला पुढचा गॅन चार्ट काढताना सोपा होईल. इथं P2 आला, आधी हे काढले पाईपलाईन मध्ये P2 लिहिला 1 पर्यंत. आता असं समजा की मी काढतोय, इथून पुढे काहीच काढलेलं नाही मी अजून. माझं नंतर चेक झालं P1 P3 P4 P5. ह्याच्यामध्ये प्रायोरिटी चेक करायची आपण. आता P3 3 4 2. मग आता 2 आली. 2 कुणाची प्रायोरिटी म्हणजे 1 नंतर जास्त प्रायोरिटी कुणाची आहे 2 कुणाची प्रायोरिटी आहे P5ची. तर P5चा बस टाइम किती आहे 5. तर हे नॉन प्रिम्प्टिव्ह अल्गोरिदम, त्यामुळं डोळे झाकून जेवढा काही बस टाइम असेल तिथपर्यंत ती प्रोसेस न्यायची. मग नॉन प्रिम्प्टिव्ह मध्ये हेच करायचं, जेवढा बस टाइम असेल तुम्हाला जी काही सिच्युएशन दिली, HGF दिल्या किंवा प्रायोरिटी दिल्या, तर त्या बेसिसवर तुमचा बस टाइम केवढा असेल तेवढा तिथपर्यंत एक्झिक्युशन करायचे नॉन प्रिम्प्टिव्ह मध्ये. आता इथं 1 to 6 म्हणजेच 1च्या पुढे 5 पर्यंत नेलं तर 5 आणि 1 6 पर्यंत ही P5 संपली, तिचं एक्झिक्युशन संपलं. म्हणजे 6व्या सेकंदाला P5चं एक्झिक्युशन संपलं. आता P5 पण संपली. आता P1 P3 P4 या 3च राहिल्या त्या. तर त्याच्यामध्ये P1ची प्रायोरिटी 3, P3ची प्रायोरिटी 3, P4ची प्रायोरिटी 4. मग आता जास्त प्रायोरिटी कोणाचे 3 P1 P2. मी तुम्हाला मग सांगितलं की ज्याच्या प्रायोरिटी सेम असतील त्यांना शेड्यूल कशा वेने करायचं, FCFS न. मग आता FCFS म्हणजेच काय, आता ह्या दोन्हीची प्रायोरिटी पण सेमच आहे. मग तुम्ही ठरवणार कसं की कोणती शेड्यूल करायची. तर ह्याच्यामध्ये तुम्ही P1 आणि P3 मध्ये P1 पहिल्यांदा ADQ मध्ये आलं, कारण सिक्वेन्सने दिलेला आहे FCFS, तोच फॉलो करायचा. तर P1 पहिल्यांदा ADQ मध्ये आला तर त्याला पहिल्यांदा प्रायोरिटी द्यायची. मग पहिल्यांदा P1 आली, आणि नॉन प्रिम्प्टिव्ह असल्यामुळे डायरेक्ट बस टाइम बघायचा 10. तर 6 पासून 10 पर्यंत पुढं ती प्रोसेस न्यायची. मग P1चं एक्झिक्युशन संपलं, 10 अधिक 6 16व्या सेकंदाला P1चं एक्झिक्युशन संपलं. आता राहिली P3 आणि P4. त्याच्यामध्ये P3चं प्रायोरिटी सेमच होती, फक्त आपण मगाशी याला चान्स का दिला कारण ती फर्स्ट ऑर्डरमध्ये आली. मग सेकंडला P3 एक्झिक्यूट करायची, जिची प्रायोरिटी तीच होती. मग P1 नंतर P3 एक्झिक्यूट झाली. 16 नंतर 3 सेकंदा म्हणजे 18व्या सेकंदाला P3 एक्झिक्युशन करून त्याचं काम संपलं. राहिले शेवटला P4, जिचा प्रायोरिटी 4, बस टाइम किती आहे 1च. मग 18 ते 19. तर थोडंसं स्पेस जास्त आहे, स्पेस तुम्ही कमी लिहू शकता. अशा प्रकारे नॉन प्रिम्प्टिव्हचं एक्झाम्पल सोडवायचं. सोडताना प्रत्येक एक्झाम्पल शेड्युलिंग अल्गोरिदमचं एक्झाम्पल सोडताना हाच पॅटर्न फॉलो करायचा. पहिल्यांदा गॅन चार्ट प्रॉपर काढायचा. गॅन चार्ट काढताना अरायवल टायमिंग नुसार प्रोसेस लिहायच्या, आणि जी काही कंडिशन दिली असेल, HGF दिली असेल, प्रायोरिटी दिली असेल, त्यानुसार तुम्हाला जास्तीत जास्त HGF आणि प्रायोरिटीवर जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे बस टाइम आणि प्रायोरिटीवर जास्त तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर ऑब्व्हियसली TAT आणि वेटिंग टाइम, जे की मी प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सांगत आलोय. त्यामुळे फक्त पहिल्या प्रोसेसचे मी सांगणार, बाकीचे तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करून घ्या. TAT टर्न अराउंड टाइम, कम्प्लिशन टाइम मायनस अरायवल टाइम. P1चं कम्प्लिशन टाइम कधी झाले म्हणजे P1 संपल्या कधी 16व्या सेकंदाला, पण P1 आल्या कधी 0 सेकंदाला. तर कम्प्लिशन टाइम म्हणजे 16 सेकंद, 16व्या सेकंदाला संपली. अरायवल टाइम म्हणजे P1 आल्या 0 सेकंदला. तर 16 मायनस 0 किती आलं 16. आणि वेटिंग टाइम P1चं, तर P1चं वेटिंग टाइम काढण्यासाठी P1चा टर्न अराउंड टाइम किती आहे 16 मायनस P1चा बस टाइम किती आहे 10. 16 मायनस 10 6. असा P1चा वेटिंग टाइम आला. असं प्रत्येकाचं काढायचं तुम्ही, आणि त्याचा ऍव्हरेज काढायचं. 5 प्रोसेस आहेत त्यामुळे 5 भागायचं दोन्हीला पण, आणि त्याचं ऍव्हरेज वेटिंग टाइम आणि ऍव्हरेज टर्न अराउंड टाइम काढला आपण. आता सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल प्रिम्प्टिव्हचं. तुम्हाला शक्यतो नॉन प्रिम्प्टिव्हचे एक्झाम्पल विचारणार नाहीत, जास्ती करून तुम्हाला प्रिम्प्टिव्हचेच एक्झाम्पल विचारले जातात, कारण तिथं तुम्हाला थोडंसं लॉजिक कम्पॅरिझन जास्त करावं लागतं. मग आता इथं तुम्हाला दिलेलं आहे अरायवल टाइम. तुम्हाला जे काही म्हणलं प्रिम्प्टिव्ह मध्ये तुम्हाला कोणत्या पण HGFचं देऊ दे किंवा प्रायोरिटीचं देऊ दे, तुम्हाला प्रिम्प्टिव्ह एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अरायवल टाइम दिलं जातं. तिथे आता प्रोसेसची नावं सेम आहेत P5 पर्यंत. अरायवल टाइम दिलेला आहे, बस टाइम पण दिलेला आहे, प्रायोरिटी पण दिलेली आहे. आता इथे अरायवल टाइम दिलेला आहे. अरायवल टाइम मध्ये 0 0 6 11 12. तर आपण पहिले काम काय केलं, ज्या अरायवलला प्रोसेस आल्या टायमिंगला त्या प्रोसेस लिहून घेतल्या. P1 आणि P2 0 0 टायमिंगला आल्या, पण मी लिहिताना कशा लिहिल्या त्या P1 आणि P2, कारण FCFS मी लिहिल्या. आधी P1 लिहिल्यानंतर P2 लिहिल्या. मग लिहिले आधी P2 असं समजा हे ब्लँक आहे. मग आता काय झालं की आता तुम्हाला समजतंय
की रेडी क्यू मध्ये फक्त आता ह्या दोनच प्रोसेस आहेत P1 आणि P2. मग त्यामुळे प्रिमिटिव्ह मध्ये रेडी क्यू मध्ये ज्या प्रोसेस आहेत त्यांचंच कंपॅरिझन होणार. रेडी क्यू मध्ये आता जेवढ्या काही प्रोसेस असतील तेवढ्यांचंच कंपॅरिझन करायचं प्रिमिटिव्हच्या कोणत्या पण एक्झाम्पलमध्ये, आणि म्हणजे एसजेएफ किंवा प्रायोरिटीमध्ये. आणि जर रेडी क्यू मध्ये नसतील त्याचा विचारच करायचा नाही. तर पहिल्यांदा रेडी क्यू मध्ये ह्या दोनच एक्झाम्पल आहेत, प्रोसेस आहेत, तर त्यांचा विचार करायचा. त्यांचा अरायवल टाइम 0 आहे. आता आपल्याला एक्झाम्पल क्वेश्चन सोडवायचं प्रायोरिटी प्रिमिटिव्हनं, तर प्रायोरिटी चेक करायची तर 1 आणि 2. तर ह्याच्यामध्ये दोघांमध्ये सगळ्यात जास्त प्रायोरिटी कोणाची हायेस्ट P1ची. तर P1ला एज्युकेशनला घेतलं. तिचा बस टाइम किती आहे 4. तर आता इथे प्रिमिटिव्ह सोडताना हळूहळू म्हणजे प्रॉपर बाकीच्या प्रोसेसचा अरायवल टाइम नुसारच कंपॅरिझन करायचं, जे की तुम्हाला सांगतो. तर P1ची हायस्ट प्रायोरिटी स्टार्ट केलं, 4 पर्यंत संपली P1, कारण तिथपर्यंत कुठलीच प्रोसेस आली नाही. यांचा बाकीच्यांचा अरायवल टायमिंग लांब आहे 6, 11, 12. त्यामुळे P1 एक्झिक्युशन झालं, P1 4ला संपली, तर P1ला आपण इथं काट मारली. नंतर दुसऱ्या नंबरला प्रायोरिटी कोणाची जास्त होती P2ची. तिचं बस टाइम किती आहे 3. 4 आणि 2 6. तुम्ही म्हणशील 4 आणि 3 7 पर्यंत व्हायला पाहिजे, इथं 6 पर्यंत का केलं कारण 6 नंबरला एक अशी प्रोसेस आल्या P3, 6व्या सेकंदला P3 ही प्रोसेस आल्या जिची प्रायोरिटी आता P2 जी रनिंग होत होती त्याच्यापेक्षा जास्त आहे, ऑब्व्हियसली जास्त आहे, 2 पेक्षा 1ची प्रायोरिटी जास्त आहे, जे की तुम्हाला मी सांगितलं. मग हेच करायचं आहे प्रिमिटिव्ह मध्ये. करंटली रनिंग प्रोसेस बरोबर जी नवीन अरायव्ह प्रोसेस आहे त्यांच्या प्रायोरिटीचं कंपॅरिझन होणार. आणि P3ची प्रायोरिटी जास्त होती म्हणून P2ला 6व्या सेकंदावर थांबवलं. जरी त्याचं एक्झिक्युशन 1 सेकंदाचं राहिलं असलं तरी त्याला 6व्या सेकंदावर थांबवलं आणि P3ला एक्झिक्युशन करायला टायमिंग दिलं, चालू केलं. P3चं एक्झिक्युशन आता P2चा 1 सेकंद फक्त राहिलेला आहे, इथं लिहिलेलं आपण. मग P3चा एक्झिक्युशनचा बस टाइम किती आहे 7 सेकंद. मग 6 पासून पुढे 7 सेकंद एक्झिक्यूट केली. आता तुम्ही म्हणजे इथे एक्झिक्यूट केली का केली, 11व्या 12व्या सेकंदाला आल्या त्या प्रोसेस P4 आणि P5, पण त्यांची प्रायोरिटी आपण चेक केली. P3ची प्रायोरिटी 1 आहे आणि P4 आणि P5ची प्रायोरिटी ज्या की आल्या त्या एक्झिक्युशन होतानाच, पण त्यांची प्रायोरिटी ह्याच्यापेक्षा कमीच आहे. मग त्यांना रेडी क्यू मध्येच ठेवलं. जास्त असती तर मग विचार केला असता पुढे कंपॅरिझनचा, कमी होती म्हणून तसंच ठेवल्या. मग P3चं एक्झिक्युशन संपलं पूर्णपणे. 6 आणि 7 किती झालं 13. 13व्या सेकंदाला P3चं एक्झिक्युशन संपलं, P3ला खाट मारली. आता P2चा 1 सेकंद राहिला, त्याची प्रायोरिटी 2 आहे. मग आता P2, P4, P5 ह्या सगळ्या रेडी क्यू मध्ये आलेल्या आहेत. आता या तिघांमध्ये कंपॅरिझन होताना ऑब्व्हियसली 3 पेक्षा ह्या दोघांची प्रायोरिटी जास्त आहे. मग ह्या दोघांची प्रायोरिटी जास्त मध्ये पण P2 पहिल्यांदा आलेली FCFS नुसार. तर P2चं एक्झिक्युशन किती राहिलेलं 1 सेकंदाचं, ते 13 ते 14 1 सेकंदाचं एक्झिक्युशन कम्प्लीट केलं आणि P2 14व्या सेकंदाला संपली. बघा इथं संपली असती 7व्या सेकंदाला, ती प्रायोरिटीमुळे तिला थोडासा डिले झाला, एक्झिक्युशनसाठी डिले झाला. तर P2 14व्या सेकंदाला संपली. आता राहिल्या P4 आणि P5. ह्याच्यामध्ये P5ची प्रायोरिटी जास्त आहे, तर P5ला चान्स दिला. तिचं बस टाइम किती आहे 2. 14 ते 2, 14 आणि 2 16. 16व्या सेकंदाला P5 संपली. आणि नेक्स्ट लास्ट 1 P4, तिची प्रायोरिटीचं काय आता लास्ट राहिल्या म्हणल्यावर तिलाच एक्झिक्युशनला चान्स दिला पाहिजे. आणि बस टाइम किती राहिला त्याचा 4, तर P4 16 अधिक 4 20. अशा पद्धतीने तुम्हाला प्रायोरिटी प्रिमिटिव्हचे एक्झाम्पल सोडवायचे. ह्याच्यामध्ये आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले एसजेएफ मध्ये, त्याच्यामध्ये फरक फक्त हाच आहे की आपण प्रिमिटिव्ह मध्ये एसजेएफ मध्ये बस टाइम नुसार कंपॅरिझन करतो आणि इथं प्रायोरिटी नुसार कंपॅरिझन करतो. तुम्हाला कम्पेअरच करायचं फक्त, बाकी दोन्हीचा फॉर्मॅट, लिहिण्याची पद्धत सर्व सेम आहे. टर्नअराउंड टाइम आणि वेटिंग टाइम काढण्याची सर्व गोष्टी सेम आहेत. फक्त तुम्हाला कंपॅरिझनचे पॅरामीटर्स वेगळे चेक करा, म्हणजे प्रत्येक वेळी वेगळे कन्सिडर करायचे. एसजेएफ प्रिमिटिव्ह मध्ये बस टाइम कन्सिडर करायचा आहे आणि प्रायोरिटी प्रिमिटिव्ह मध्ये प्रायोरिटी कन्सिडर करायचं आहे. झालं, संपलं. तुम्हाला हे जे एक्झाम्पल दिले मी नेक्स्ट, हे सुद्धा एक प्रायोरिटीज आहे. आपण हे सुद्धा एक बघूया म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल प्रायोरिटीचं. ह्याच्यामध्ये अरायवल टाइम दिलेत, बस टाइम दिलेत, प्रायोरिटीचे आणि प्रायोरिटी दिलेत. आता गॅन चार्ट काढायचं आपल्याला. तर पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं अरायवल टायमिंगनुसार सर्व प्रोसेस लिहून घेतल्या. P1 लिहिली 0ला, P2 लिहिली 1ला, P3 लिहिली 2ला, P4 लिहिली 3ला, P5 लिहिली 4ला, कारण यांचं अरायवल टायमिंग होतं ते. मग आता प्रायोरिटी आता 0 सेकंदला P1 आल्या कारण मग तुम्ही म्हणशील की डायरेक्ट कंपॅरिझन करायचं नाही करायचं, कारण तुम्हाला मी आता सांगितलं की रेडी क्यू मध्ये आता 0 सेकंदला फक्त P1 आता एक्झिस्ट आहे. मग तिला एक्झिक्युशनला चान्स द्यायचा कारण अजून कोण आलेलंच नाही. मग कंपॅरिझन आलं तर रेडी क्यू मध्ये.
मग P1चं एक्झिक्युशन चालू झालं 1 पर्यंत. पण 1 ला प्रोसेस आली P2 जिची प्रायोरिटी कमी आहे, तेव्हा आता इथून पुढे प्रायोरिटी शेड्युलिंग चालू झालं की P2 आली 1 सेकंडला जिची प्रायोरिटी कमी आहे. मग काय केलं, P1चं एक्झिक्युशन 0 ते 1 पर्यंत थांबवलं आणि 1 पासून P2ला चान्स दिला कारण तिची प्रायोरिटी जास्त होती. मग P2चं एक्झिक्युशन 1 ते 2 पर्यंतच ठेवलं. का ठेवलं, P2चं एक्झिक्युशन 1 पर्यंतच का झालं, कारण तिचा बस टाइमच 1 होता. 1 to 2 झालं. मग आता 2 ला P3 आली. आता P2 संपली, काट मारली आपण त्या P2 वर. मग आता P2 संपली. आता P3 आली आहे आता रेडी क्यू मध्ये 2 सेकंदला. तर P3 ची प्रायोरिटी किती आहे 2 आणि P1 ची प्रायोरिटी किती होती मगाशी जे एक्झिक्युशन करता करता थांबवलेलं आपण. कारण आता P1 P3 ह्या दोनच प्रोसेस रेडी क्यू मध्ये आहेत. P4 P5 अजून आलेले नाहीत, त्या येणार 3 आणि 4 सेकंदला. मग P1 आणि P3 मध्ये सगळ्यात प्रायोरिटी कोणाची जास्त आहे, P3 ची, म्हणून P3ला चान्स दिला. मग P3 ची बस टाइम किती आहे 3. मग आता तुम्ही म्हणशील P3 पूर्ण एक्झिक्यूट केले इथं 2 आणि 3 5 कारण बस टाइम 3 आहे. ह्या दोघांना का चान्स दिला नाही, कारण P4 आणि P5 यांची प्रायोरिटी P3 पेक्षा कमीच आहे म्हणून त्यांना चान्स दिला नाही. जर जास्त असती तर मग P3 थांबवून त्यांना चान्स दिला असता. मग P3 पूर्णपणे संपवली इथं 2 आणि 3 5 5व्या सेकंदाला P3 संपली. आता राहिल्या P1 P4 P5. आता P1 P4 P5 मध्ये P1 ची प्रायोरिटी आणि P4 ची प्रायोरिटी सेम आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे ह्या दोघांची प्रायोरिटी ह्याच्यापेक्षा P5 पेक्षा जास्त आहे. मग ह्या दोघांमध्ये आता कुणाला चूज करायचं, तर ऑब्व्हियसली फर्स्ट ऑर्डर मध्ये पहिल्यांदा P1 आल्या. तर P1चं एक्झिक्युशन मगाशी किती राहिलं झालं, 1 सेकंद झालं ऑलरेडी सुरुवातीला, राहिलेलं 7 सेकंद 7 आणि 5 12व्या सेकंदाला P1 संपली. आता राहिल्या दोनच प्रोसेस P4 आणि P5. तर P4 आणि P5 मध्ये हायस्ट प्रायोरिटी कोणाची आहे 3 म्हणजे प्रायोरिटी जास्त आहे P4 ची. तर P4 ला आधी एक्झिक्युशन चान्स दिला, तिची बस टाइम किती आहे 2, 12 आणि 2 14. P4 14व्या सेकंदाला संपली आणि P5 जिचा बस टाइम आहे 6. मग P5 संपली 14 आणि 6 20 सेकंदाला संपली. आणि बाकीच्या गोष्टी ज्या तुम्हाला मी सांगितलं की मॅन्युअली कॅल्क्युलेटेड मॅन्युअली टर्न टाइम आणि वेटिंग टाइम तुम्ही ह्याचं स्वतःहून काढायचं आहे. मी हा डबल एक्झाम्पल फक्त गॅन चार्टसाठी घेतले. बाकीच्या गोष्टी तुम्हाला एकदा गॅन चार्ट समजला, तुम्हाला ह्या व्हॅल्यू भेटल्या कुठल्या सेकंदाला संपल्या कुठल्या सेकंदाला आल्या, तर तुम्ही बाकीच्या कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्ही स्वतः करू शकता. आणि हे जे दोन एक्झाम्पल दिलेत ते प्रायोरिटी बेसिसवरच आहेत, प्रिमिटिव्हचे एक्झाम्पल आहेत. त्यामुळे हे तुम्ही प्रिमिटिव्ह, कारण अरायवल टायमिंग दिलं इथं, अरायवल टायमिंग नसतं दिलं तर समजून जा नॉन प्रिमिटिव्हचं एक्झाम्पल. आणि अशा पद्धतीने तुम्ही आता आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदम बघितलेला आहे. सो थँक्यू गाईज, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.